पाकिस्तानला कधी मिळालं असं आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता येईल का कधी मिळालं? 14 ऑगस्ट 1947ला. मग भारत पहिला स्वतंत्र झाला की पाकिस्तान? पाकिस्तान झाला. मग मला एक 5 मुसलमान क्रांतिकारकांची नावं सांगा जे ह्या स्वातंत्र्यासाठी फासावरती लटकले. तिघांची सांगा. आपण बघतो ना, स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढा झाला. पहिला देश कुठला स्वतंत्र झाला तर पाकिस्तान झाला, आमच्या अगोदर 1 दिवस. मग काही त्यांचे मुसलमान क्रांतिकारक असतील ना जे फासावरती गेले. सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा पाकिस्तानसाठी भोगली. भगतसिंग राजगुरू फासावरती पाकिस्तानसाठी गेले होते. ह्या देशाचं दुर्दैव हे आहे की ह्याच देशामध्ये हे सगळे मोगल आक्रमक आले, राहिले, आमच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर पहिला देश आम्हाला स्वतंत्र पाहिजे म्हणून सगळेजण वेगळे झाले आणि आमच्या अगोदर 1 दिवस पाकिस्तान स्वतंत्र झाला. हे ह्या देशाचं दुर्दैव आहे. स्वतंत्र झाला तर सगळी लोक आपली तिकडे चालली होती, तरी सुद्धा आमच्या लोकांना फार त्यांचा पुळका आला. ते म्हटले राहा थोडे जर आमच्याकडे अजून. आता राहिले थोडे. आता 1947ला थोडे राहिले, ते वाढता 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 आता आमच्या डोक्यावरती परत बसायला लागले. परत त्यांची लोकसंख्या इतकी वाढली की आता आम्हालाच भीती वाटायला लागली की परत दुसरी फाळणी होईल की काय. हा जर भाग बघितला तर ह्या देशामध्ये हिंदू म्हणून आम्ही ह्या देशाचे मालक आहोत. जर तुम्ही मुसलमानांनी पाकिस्तान वेगळा मागितला आणि तुम्हाला देऊन टाकला तर ह्या हिंदुस्थानामध्ये तुमचा काय अधिकार आहे? तुम्हाला आम्ही राहायला दिले म्हणजे तुम्ही पाहुण्यासारखं राहायला पाहिजे. मात्र ते अधिकार गाजवायला लागले आणि हा अधिकार गाजवता गाजवता आज जणू काही ते देशाचे मालकच बनून बसले. आज तुम्ही मला सांगा, आपला पंढरपूरला यात्रेकरू जातो, काय सरकारकडून सुविधा मिळते हो त्याला? तो चालत जातो बिचारा, काहीही त्याला सुविधा नसते. तिकडे साधं शौचालय सुद्धा बांधलेलं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतात आणि ही मंडळी हजच्या यात्रेला जाणार तर यांना आमचं सरकार विमानाची तिकीट देतं लगेच. कुठून आणता तो पैसा आहे सगळा? कुंभमेळ्याला जर जायचं असेल आपल्याला उत्तर भारतामध्ये तर आपल्या रेल्वेच्या तिकिटामध्ये 25 रुपये जास्त घेतात की तुम्ही तिकडे गेल्यामुळे सरकारवरती ताण येतो आणि हे तिकडे हजला जातात, मग सरकारवरती एकदम मोकळीक होते का? हा पैसा आहे कुठला? ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या कुठल्या आहेत? आणि सर्वधर्म समभाव म्हणजे काय, हिंदूंवरती अन्याय करायचा सारखा? मात्र ह्याच गोष्टी ह्या देशामध्ये सातत्याने घडत आहेत. आता साधं बघा, आपल्या मंदिरातल्या पुजाऱ्याला सरकारकडून किती पैसे मिळतात? 1 रुपया सुद्धा मिळत नाही. त्यांचा जो तो मौलाना आहे ते दिवसातून 5 वेळा बोंबलायचं काम करतो, त्याला सरकारने आता 3000 रुपये पगार सुरू केलाय. काय बरोबर मोठं काम काय करतो, फार मोठंच असं तो. मात्र त्यांच्यासाठी सगळी सवलत. आमच्या गरीब मुलांना शाळेमध्ये गेल्यानंतर कुठलीही सवलत नाही. त्यांना स्वच्छ आयोगाने दिलं, 2 रुपये त्यांच्या मुलाला देतात. कशासाठी? कुठून हे पैसे खर्च करताय तुम्ही? आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आता स्वच्छ आयोगानुसार त्यांना 16,000 कोटी रुपये मदरशांना अनुदान म्हणून दिलेले आहेत. मग या मदरशामधून देशभक्ती शिकवली जाते सध्या की देशप्रेम शिकवलं जातं? जी लोक वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हणतात त्या लोकांसाठी सगळं. आपण गोष्ट लक्षात घ्या, आपण वंदे मातरम म्हणतो, आम्ही ह्या भारत भूमीला, मातेला आम्ही वंदन करतो. आमचं एक कल्पना आहे की आमची मातृभूमी आहे म्हणून. त्यांना सांगितलं की तुम्ही वंदे मातरम म्हणायला पाहिजे, ते म्हटले आम्ही म्हणणार नाही. का तर म्हणे तुमचं हे भारत माता तुमची आहे. आता वस्तुतः आपण विचार केला तर आपल्याला काय लक्षात येतं? आपल्याला मेल्यानंतर काय करतात? जाळतात. म्हणजे शरीर कुठे जातं? हवेमध्ये जातं सगळं. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर. उरलेली हाडं राहतात ती कुठे टाकतात? पाण्यामध्ये, कुठेही गंगेत वगैरे जाऊन सोडून देतात, समुद्रात जाऊन सोडून देतात. आमचं काय राहतं का इथे जमिनीमध्ये? काही नाही. तरी सुद्धा आम्ही म्हणतो ही आमची मातृभूमी आहे. आणि ह्यांना कुठे गाडतात? इथेच गाडतात ना, खाली. सडतात कुठे? खाली. इथेच सडतात. मग हे सगळं असूनही ह्या सगळ्या लोकांना ही मातृभूमी नाही वाटत. हा जर भाग बघितला तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी ह्या देशामध्ये काय नेमकं चालू आहे.
म्हणजे आम्ही या देशामध्ये मालक आहोत की नाही, आणि आम्हाला हिंदू म्हणून काय नेमकी अस्मिता आहे की नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आज त्या अफजल गुरुने एवढा आपल्या संसदेवरती हल्ला केला, आणि आज त्याला वाचवण्यासाठीचं अमुक आहे तमुक आहे, आता काय सांगतात त्याचा 22वा नंबर आहे. मग आपलं म्हणणं आहे तुम्ही 1 ते 21 कशाला थांबवून ठेवले, त्यांना काय आम्ही सांगितलं थांबवा म्हणून? त्यांनाही देऊन टाका फासावर, आणि 22ला पण सोबत देऊन टाका. मात्र त्याला फासावरती दिलं तर काश्मीरमध्ये दंगल पेटवू अशी त्यांची धमकी देण्यापर्यंत हिंमत झालेली. आता आपल्याला असं वाटेल बाबा कसाबने मुंबईवर हल्ला केला म्हणजे कदाचित देतील त्याला पण फासावरती. पण आता मला सांगा 22वा नंबर जर अफजल गुरुचा आहे तर कसाब उद्या अर्ज करेल, तो म्हणेल माझा नंबर आता 23वा आहे. त्यामुळे 22वाला जोपर्यंत फासावर देत नाही तोपर्यंत 23ला तरी कशाला द्यायचं. आणि मग शांतपणे त्यांना सगळं बिर्याणी कबाब खायला घालून आमचं सरकार धष्टपुष्ट करेल, परत कोणतरी विमान पळवून नेलं की ते सगळ्यांना सोडून देईल. ही ह्या देशातल्या दुर्दैवाची स्थिती आहे की आमच्या देशातल्या नागरिकांची सुरक्षितता काय, आम्हाला हिंदू म्हणून या देशामध्ये काय नेमका फायदा मिळतो हे काहीही आपल्याला माहीत नाही. आमच्यावरती दररोज अन्याय केला जातो तरी देखील आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून आपण सगळेजण वेगवेगळे राहतो. जेवढे आपण वेगवेगळे राहणार तेवढं आपण 100% मार खाणार. आणि म्हणून आपल्याला आज एकत्र येण्याची वेळ आलेली आहे. आज आपल्याला संघटित होण्याची वेळ आलेली आहे. आज जर आपण संघटित झालो नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आणखी 5 वर्षानंतरची परिस्थिती अशी नसेल की तुम्हाला ते संघटित सुद्धा होऊ देणार नाहीत. आणि म्हणून लहान लहान गोष्टींमध्ये आपल्याला वेगवेगळं होऊन चालणार नाही. आपल्याला एकत्र राहावं लागेल, संघटित राहावं लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासाठीच आपल्याला हा सगळा भाग समजून घ्यायचा आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून आपलं राष्ट्र कसं संकटात आहे, आपला देश कसा संकटात आहे, आपला धर्म कसा संकटात आहे, या सगळ्याच गोष्टी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्यासाठीच आपण आज हा सगळा विषय समजून घेणार आहोत. आणि आपल्याला ह्या देशामध्ये नेमकं काय मिळालं पाहिजे. आता एक 2-3 दिवसापूर्वीचं उदाहरण सांगतो. मुंबईजवळ ठाण्याजवळ मुंब्रा म्हणून भाग आहे, तुम्ही काही जणांनी ऐकलं असेल मुंब्रा. ह्या मुंब्र्यामध्ये MSEBची म्हणजे जी आपल्याला वीज पुरवते, ह्या MSEBची थकबाकी किती रुपये आहे? 180 कोटी रुपये थकबाकी आहे. मात्र तरी सुद्धा त्यांना फुकट वीज दिली जाते. का तर ते कोण का वसूल करत नाही, म्हणे एक वसूल करायला गेला त्याला परतच नाही आला, त्यामुळे दुसरा कोण आता हिंमतच करत नाही बिल मागायची. आम्ही 1 महिना वीज बिल भरू नका, तुमच्याकडे किती दिवस थकबाकी ठेवून देतात. 200 रुपये थकबाकी असले तरी मीटर कापून नेतात. आणि इथे 180 कोटी रुपये ते भरतच नाही आहेत, काहीही घडत नाहीये. हा जर भाग बघितला तर आपण कुठल्या देशामध्ये राहतोय, नेमकं काय नेमकं आमचं अस्तित्व आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आपली अस्मिता, आपला इतिहास, आपली परंपरा, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि हा अभिमान आपल्याला लक्षात घेण्यासाठी धर्म समजून घेतला पाहिजे. एकदा आपण धर्म समजून घेतला, धर्माच्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न केले की आपोआपच ह्याला सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला लागतील. आणि म्हणून आज आपण काही अशाही गोष्टी या ठिकाणी समजून घेणार आहोत. समितीचं जे गेल्या 5-6 वर्षामधलं कार्य सुरू आहे, आज आपल्या सभा झाल्यानंतर जवळपास 700 गावांमध्ये आपण धर्मशिक्षण वर्ग सुरू केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण धर्मशिक्षण देऊन हिंदूंमध्ये स्वतःचा स्वाभिमान निर्माण करतोय, आपल्या इतिहासाविषयी, आपल्या परंपरांविषयी. आणि एकदा आमच्या मनामध्ये स्वाभिमान निर्माण झाला की आम्हाला कोणी धर्मांतरित सुद्धा करू शकणार नाही आणि आम्हाला कोणी वेगळं पण करू शकणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. कारण आज दुर्दैव हे आहे की आपल्याच देशामध्ये आपला इतिहास काय नेमका हा कसा समजून घ्यायचा, तर आम्हालाच आमचा इतिहास काहीही माहीत नाही. आता साधं बघा, काल परवा मिरजेला दंगल झाली, तुम्हाला सगळ्यांनाच हा सगळा विषय माहिती असेल. मात्र दंगल झाली कशावरून, तर म्हणे अफजल खानाचं पोस्टर, त्याचं कोथळा काढतानाचं पोस्टर लावलं आणि म्हणून त्या ठिकाणी दंगल झाली. आता अफजल खानाचा कोथळा काढला ही काय खोटी बातमी आहे की खोटा इतिहास आहे? हा सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. आता हे लावल्यानंतर त्या ठिकाणी यांच्या भावना का दुखावल्या गेल्या हो? मग ह्यांना प्रेम नेमकं कोणावर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर ते की अफजल खानावर आहे? हे स्पष्ट नको का करायला?
आणि ज्याचं प्रेम अफजल खानावर आहे त्याने ह्या देशामध्ये राहावं का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र त्यांच्या भावना दुखावल्या जातात. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर त्यांच्या भावनांना फार मोठी किंमत. हल्ली कुठलीही आपली गणपतीची मिरवणूक असू दे, शिवजयंतीची मिरवणूक असू दे, त्यांचं तिकडे काय ते प्रार्थनास्थळ आलं की त्यांना इकडे काय वाजवायचं नाही, का तर म्हणे भावना दुखावतात. अरे भावना दुखवायला तुमच्याकडे आज कोण असतं? म्हणजे आमचं एक दिवस काही तुम्हाला मिरवणुकीमध्ये वाजवलेलं सुद्धा चालत नाही, मग दिवसातून 5 वेळा तुम्ही बोंबलता, ते का आमच्यासाठी अंगाईगीत लावलेलं असतं सकाळी? कशासाठी आम्ही हे ऐकायला पाहिजे? कारण काय नेमकं? मग तुमच्या भावना दुखावतात तर आमच्या का दुखावू नयेत? मात्र हिंदू आपल्या मागणी करत नाहीयेत, आपल्या दृष्टिकोनातून सगळ्या ह्या गोष्टी बघत नाहीयेत. आज साधं तुम्हाला सांगतो, ह्या सर्वधर्म समभावाचं माझ्याकडे मी जो काही विषय मांडणार ना, ह्या सगळ्या विषयाचे पुरावे माझ्याकडे इथे काढून ठेवलेले आहेत. एकही गोष्ट विना पुरावा मी मांडणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की 100% सगळ्या गोष्टी सत्यच मांडणार. आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, आपल्याला साधं माहिती असेल, ध्वनी प्रदूषणाचा कायदा. आता ध्वनी प्रदूषणाचा कायदा काय आहे? रात्री 10 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचा भोंगा किंवा काहीही वापरता येणार नाही. आपल्याकडे नवरात्र मंडळ असतात, गणेशोत्सव असतात, रात्री 10 वाजले की लगेच आपल्याकडे रांगा लागतात की ते बंद करा, 10 वाजले, नोटीस देतात लगेचच. आणि ह्यांची सकाळची पहिली बांग 5:30ला दिली जाते. दररोज कायदा मोडला जातो. जर दररोज कायदा मोडला जातो तर त्याच्याविरुद्ध कोण कारवाई करतं? मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. मग आम्ही हिंदुस्थानामध्ये राहतो की पाकिस्तानमध्ये राहतो, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. की ह्या देशामध्ये आम्हाला जर विचारात घेतलं जात नाही तर हा देश नेमका कोणाचा आहे? आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून आपण एक एक दिवस जसं आपला जातोय तसं आपण धोक्यामध्ये येतोय. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अगदी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. आता साधं बघा, या देशामधले कायद्यांची स्थिती नेमकी काय आहे. आता हिंदूंना हिंदू कोड बिल लागू केलं, मग सरकारने सांगितलं हम दो हमारे दो म्हणून. मग परत म्हटले नाही, आणखीन लोकसंख्या वाढते, म्हणे हम दो हमारे एक. आता पुढे सांगतील हम दो हमारे कुछ भी नाही हिंदूंना, आणि त्यांचं हम 5 हमारे 25. म्हणजे हे जर गणित बघितलं तर त्यांची लोकसंख्या 2% भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर 2% त्यांची लोकसंख्या होती. ह्या 2% आज त्यांची लोकसंख्या कुठपर्यंत जाऊन पोहोचली आहे? 17%. म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांची लोकसंख्या वाढली आणि आम्ही 98% कमी होता होता 78% आलो. मग तेवढ्याच प्रमाणात हिंदूंची लोकसंख्या कमी कमी होत चालली आहे. हा धोका आहे. धोका कसा आहे? भारताची जी फाळणी झाली त्यावेळी ह्या देशामध्ये मुसलमानांची लोकसंख्या किती होती? 1947ला भारतामध्ये मुसलमानांची लोकसंख्या 24% होती. आता पुन्हा 24%ला पोचायला किती टक्के उरले? 7%. फक्त 7% उरलेले. त्यावेळी कोणी फाळणी घडवली तर आम्ही म्हणतो जिना, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. त्याचा कुठला पक्ष होता? मुस्लिम लीग होता. आता पाकिस्तानने फाळणी झाली, जिना तिकडे गेला, पक्ष घेऊन गेला, सगळं गेलं तिकडे. आता तुम्ही मला सांगा, पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीग आहे का? आता पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीग नाही, संपला तो. मुस्लिम लीग कुठे आहे? आमच्या भारतात परत स्थापन झाला. यावेळेचे लोकसभेचे तुम्ही निकाल बघा. मुस्लिम लीग स्थापन झाला, केरळमध्ये निवडणुका लढवल्या, 2 खासदार निवडून आणले त्यांनी. म्हणजे ह्या देशामध्ये परत मुस्लिम लीग स्थापन झाला, लोकसंख्या 17% पर्यंत जाऊन पोचली. आता आपण विचार करायला पाहिजे, आणखीन 7% लोकसंख्या वाढली, ते परत म्हणतील आम्हाला दुसरा पाकिस्तान पाहिजे. देणार आहोत का आम्ही सारखे? आम्ही फाळणी कशी झाली ना ह्याचा इतिहास कधी समजून घेतलेला नाहीये. ह्या देशाची फाळणी झाली आणि पाकिस्तानमधून जेव्हा हिंदू तिकडून इकडे यायला लागले, आपण कोणी हा सगळा इतिहास वाचलेला नाही. आपण कधी आवर्जून 55 कोटीचे बळी हे गोपाळ गोडसेंचं पुस्तक वाचा. रक्तलांछित म्हणून एक पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये लाहोर आणि ह्या सगळ्या भागामध्ये काय काय झालं ते सगळं दिलेलं आहे. त्यामध्ये जे वर्णन आहे की पाकिस्तानमधून हिंदूंना घेऊन जी पहिली ट्रेन आली होती, आगगाडी जी आली होती, त्या पहिल्या आगगाडीमध्ये जेवढ्या स्त्रिया होत्या सगळ्यांवर त्यांनी बलात्कार केले आणि हिंदू स्त्रियांचे स्तन कापून गोण्या भरून पाठवून दिले. अक्षरशः गोण्या भरून स्तन आले होते आणि ते त्यांनी सांगितलं की ही स्वतंत्र भारताला भेट आहे म्हणून. म्हणजे आम्ही एवढे अत्याचार सहन केलेत,
या लोकांचे अत्याचार सहन करून आमच्याकडे हा देश आम्ही उभा केलाय आणि आता पुन्हा यांच्या घशामध्ये घालायचा आपण. आणि आज ते ताकद दाखवत आहेत की अफजल खान वधाचं पोस्टर तुम्ही लावू शकत नाही. आणि दुर्दैव आमचं, मलाच पुण्यातला एक हिंदूंचाच आपला फोन आला, अहो ते अफजल खानाचं पोस्टर कशाला लावायचं, नुसतं शिवाजी महाराजांचं लावलं असतं तर चाललं असतं. मी म्हटलं आज अफजल खानाचं लावल्यानंतर ते विरोध करतात, उद्या कदाचित शिवाजी महाराजांचं सुद्धा लावलं ना त्याला सुद्धा म्हणतील नकोच आम्हाला हे, मग काढणार आहे का तुम्ही? बरं ह्याच्यामध्ये इतिहास काय आहे? हा जर सत्य इतिहास आहे तर मग आम्ही तो का मांडायचा नाही? आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने चालू आहेत, का हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. एक महत्वाची गोष्ट ही आहे की जे काही आदर्श आहे, आमच्या समोर काहीतरी आदर्श आहे की ज्याच्यामुळे आमच्या मनामध्ये कुठेतरी स्वाभिमान निर्माण होऊ शकतो, हे आदर्शच आपल्या समोरून काढून टाकण्याचं काम चालू आहे. आता कसं चालू आहे ह्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. हिंदूंमध्ये आदर्श राम म्हणजे प्रभू श्री रामचंद्र, आपण त्याला आदर्श राज्य म्हणजे रामराज्य असं म्हणतो. हे आदर्श जे राज्य झालं रामराज्य, ह्या रामराज्यानंतर दुसरा आदर्श राजा जर कोणी झाला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज. आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रामाचीच परंपरा आहे तशीच्या तशी पुढे चालू ठेवली. तुम्हाला एक उदाहरण देतो जीवनातलं दोघांच्याही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्हाला का वाटतो. कारण जसं रामराज्य हे जनतेचं होतं तसं शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य म्हटलं, माझं राज्य नाही म्हटलं कधीच, हे रयतेचं राज्य हे म्हटलंय. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला, रावणाला ठार मारलं, मारल्यानंतर बिभीषणाला सांगितलं की याचा अंत्यसंस्कार कर. बिभीषणाने सांगितलं की मी काय करणार नाही, रावण वाईट होता त्यामुळे मी अंत्यसंस्कार करणार नाही. त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्र काय म्हटले, मरणांती वैराने, मृत्यूनंतर वैर संपतं हिंदू धर्मात, त्यामुळे तू जर अंत्यसंस्कार करणार नशील तर मी करेन. ही आपली परंपरा होती. आता त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहासातला हाच प्रसंग बघायचा झाला तर अफजल खान वधाचा प्रसंग आपण घेऊया. ह्या अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला. आता काढल्यानंतर काय झालं, काढल्यानंतर मेल्यानंतर त्यांनी भवानी मातेच्या समोर शपथ घेतली होती, कारण ह्या अफजल खानाने भवानी मातेचं मंदिर तोडलं होतं. आणि ह्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली होती की हा 32 दाताचा बोकड मी तुझ्या चरणी अर्पण करेन. आणि त्या अफजल खानाचं मुंडकं कापून त्यांनी त्या भवानी मातेच्या चरणी अर्पण केलं. पण हे सगळं झाल्यानंतर, शपथ पूर्ण झाल्यानंतर काय केलं त्यांनी ह्याच अफजल खानाला प्रतापगडावरती गाडलं, तिकडे त्याचं थडगं बांधलं आणि वर तिथे सनद लिहून ठेवली, हा एक योद्धा होता लढणारा, जरी शत्रू असेल तरी चालेल पण तो लढण्यासाठी एक योद्धा होता, म्हणून त्याला वर्षाची दिवाबत्तीचे सगळे पैसे आमच्याकडून घेऊन जावेत आणि दिवाबत्तीचं सगळं लागणारं तेल हे भवानी मातेच्या मंदिरातून घेऊन जावं. आजही हे निर्लज्ज लोक भवानी मातेच्या मंदिरातून तिथून दिवाबत्तीचे पैसे पण घेऊन जातात आणि डबा पण घेऊन जातात तेलाचा. आता हे दोन उदाहरणं जर लक्षात घेतली, जसं प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाच्या मृत्यूनंतर त्याला सन्मान दिला, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढल्यावर त्याला सन्मान दिला, त्याचं त्या ठिकाणी थडगं बांधलं आणि हे थडगं त्या ठिकाणी त्याला सुविधा पण करून दिली की इथली दिवाबत्तीचे सगळे पैसे आम्ही देऊ. आता ही आमची परंपरा आहे. मग आता आपण लक्षात घ्या, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मारलं, ठार मारलं, त्याने बांधलं का थडगं कुठे? प्रतापराव गुजरांना ठार मारलं, बांधलं का थडगं कुठे? तानाजीला मारलं, बांधलं थडगं कुठे? यांची कुठली परंपरा हो ही? आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. आणि ह्या अफजल खानाचा तिथे जो सन्मान झाला, हे सन्मान विसरून आता त्या लोकांना त्याचं काही वाटतच नाहीये. आता दुर्दैवाची गोष्ट की आम्हाला आता ते सांगतात इतिहास पण मांडू नका, आणि म्हणून आपल्या समोरचा हा इतिहास काढून टाकण्याचं काम चालू आहे. आता इतिहास का वगळला जातो नेमका? कारण आमच्या मनामध्ये कुठेतरी अशा प्रकारची भावना निर्माण होऊ नये की बाबा कितीही मोठा खान असला तरी आम्ही कोथळा काढू शकतो त्याचा. हे अशा आमच्या मनामध्ये विश्वासच निर्माण होऊ नये म्हणून ह्या सगळ्या लोकांचे हे प्रयत्न चाललेले आहेत. आता
कसे प्रयत्न चालले ह्याचं उदाहरण सांगतो आणि इतिहास शिकण्याच्या मागचं कारण काय ते सांगतो. आता ह्या ठिकाणी अफजल खानाचा कोथळा काढला, त्यानंतरचं ते जे आम्ही लहानपणी शाळेमध्ये शिकलो ते चित्र पण आता 4थीच्या पुस्तकातून काढून टाकलं, कारण त्यांच्या भावना दुखावतात. मग आता मजकूर पण काढून टाकला, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. आता हे करता करता एक रत्नागिरीमध्ये मुस्लिम शिक्षक होता, तो इतिहास पण वेगळा शिकवायला लागला. मुलांना काय इतिहास शिकवायला लागला की शिवाजी महाराजांनी काय अफजल खानाचा कोथळा काढलाच नाही. मग कोणी काढला बाबा? तू काढलास. पण तो इतिहास भलता शिकवायचा. तो सांगायचा शहाजीराजे आणि अफजल खान हे विजापूरच्या आदिलशहाकडे एकत्र कामाला होते आणि दोघांची चांगली मैत्री होती. आणि त्यामुळे अफजल खानाला असं वाटलं आपल्या मित्राचा मुलगा काहीतरी चांगलं काम करतोय, एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं करतोय, आपण कौतुकाने बघायला गेलं पाहिजे. म्हणून अफजल खान बघायला आला. शिवाजी महाराज म्हटलं एवढा बघायला आलास तर मग वरती ये प्रतापगडावर मला भेटायला. म्हणून तो वरती गेला. आता वरती गेल्यानंतर काय झालं, शामियानामध्ये भेट ठरली. भेट ठरल्यानंतर ज्यावेळी शिवाजी महाराज शामियानामध्ये गेले त्यावेळी आपल्या मित्राच्या मुलाला बघून अफजल खानाला एवढा आनंद झाला की तो आनंदाच्या भरात मोठमोठ्याने हसायला लागला आणि हसता हसता त्याचं पोट फुटलं आणि स्वतःच तो मरून पडला. हा इतिहास रत्नागिरीच्या शाळेमध्ये शिकवला जात होता. म्हणजे ह्या लोकांना आमचा काहीतरी पराक्रम आहे हे शिकवायचंच नाहीये. कशासाठी हे सगळं चाललंय? आज तर त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट सांगतो. कदाचित त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आपण ते थडगं बांधतोय, पण आमची पुढे लोक काय करतील हे कदाचित माहीत नसावं. आता पुढे काय झालं? पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे ते स्थान तसंच राहिलं. ह्या अफजल खानाचं त्याला तिथे जमिनीमध्ये गाडलं. तो 3x6चं त्याचं थडगं होतं. आता अफजल खान जमिनीच्या खाली पुरल्यानंतर त्याची लांबी रुंदी वाढायला लागली सध्या. आणि किती मोठा झाला जमिनीच्या खाली हा? त्याचं थडगं 3x6चं झालं 1.5 एकराचं. 1.5 एकराचं सध्या त्याचं मोठं थडगं बांधलेलं आहे संगमरवरामध्ये. वरती खोल्या 22 बांधल्या, 22 खोल्या एअर कंडिशन बांधल्या. म्हणजे जणू काही त्यांना असं वाटलं कधी चुकून माकून अफजल खान वर येऊन बसला तर गरम नको व्हायला त्याला, म्हणून एअर कंडिशन खोल्या. अरे काय चाललंय हे? कुठल्या देशामध्ये आम्ही राहतोय? काय नेमकं करतो आहोत? तुम्हाला मी आवर्जून माझ्याकडे चित्र आहे तुम्हाला दाखवतो मी. आता हा सगळा प्रकार झाल्यावर आणखीन दुर्दैवाची गोष्ट, आपले हिंदू किती भोळे आणि किती मूर्ख असतात हे तुम्हाला सांगतो. आता हे थडगं तिकडे बांधलं, त्या थडग्यावरती नाव पण टाकलं त्यांनी, पीर ए शरीफ अफजल खान. म्हणजे हा अफजल खान काय झाला? पीर सुद्धा झाला लगेच. बरं आमच्या हिंदूंना काय 33 कोटी देव हो आमच्याकडे, सगळ्यात जास्त देव हिंदू धर्मात, पण आम्हाला ते पण कमी पडतात. आम्ही नवस बोलायला पीर दर्गे उरूस सगळीकडे. मला जरा सांगा त्यांचा कोणी व्यक्ती जाताना आपलं गणपतीचं मंदिर दिसलं की चप्पल काढून करतो का नमस्कार कधी? पण आम्हाला कुठे हिरवी चादर दिसली तरी आमचा हात असा वर खाली. कशासाठी होतो? का आमच्या देवाने सांगितलं आमचं सामर्थ्य संपलंय? मग आमच्या कुठल्याही देवाचा जर अवतार बघितला, आमच्या सगळ्या देवांच्या हातात शस्त्र आहे आणि सगळ्या देवांनी अवतार असुरांच्या नाशासाठी घेतलेला आहे. मग आम्हाला काय आमच्या देवांवरती विश्वास वाटत नाही? पण नाही आम्हाला वाटत. आज हा अफजल खान पीर झाला. माझा साताऱ्यामध्ये वाईला कार्यक्रम झाला. वाई हे प्रतापगडाच्या पायथ्याला आहे. तिथे गेल्यावर मला कळलं आणखीन भयंकर गोष्ट. तिथे आपल्या हिंदूंनी सांगितलं आम्ही सगळे आता हिंदू तिकडे अफजल खानाच्या इकडे उरसाला जातो. मी म्हटलं अरे अफजल खानाच्या उरसाला का जाता? ते म्हणे नाही अफजल खान नवसाला पावतो हल्ली. म्हटलं अफजल खान पण नवसाला पावायला लागला, बाकी सगळे देव जणू काय कमीच झाले आता. ते म्हणे हो 100% नवसाला पावतो. अफजल खानाला नवस बोलला की घरात 100% मुलगा जन्माला येतो. म्हटलं अरे किती निर्लज्जपणा करतोय आम्ही. जो अफजल खान स्वराज्याचा शत्रू होता, ज्याचा कोथळा काढला, त्याच अफजल खानाला तुम्ही नवस बोलायला जाताय. म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही जर एवढा निर्लज्जपणा करणार ना तर आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवा, अफजल खानाला नवस बोलून ज्याच्या ज्याच्या घरात मुलगा जन्माला येईल ना त्याच्या घरात कधीच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही, अफजल खान नक्की जन्म घेईल. त्यामुळे ज्याला ज्याला आपल्या घरात अफजल खान जन्माला घालायचेत ना खुशाल जाऊन नवस बोला तुम्ही तिकडे. अरे आम्ही एवढे निर्लज्ज झालेलो आहोत की आम्हाला आमचा इतिहास सुद्धा लक्षात नाही. हीच सगळीकडे परंपरा चालू आहे. माझा अगदी परवाच फलटणला कार्यक्रम होता. फलटणला कार्यक्रमाला रस्त्यावरती हायवेवरती कार्यक्रम, हायवेवरती
तिकडे गेल्यानंतर त्याने सांगितलं, तुम्ही इकडे आलात ते मध्ये एक बडेखान नावाचा दर्गा लागला, त्याला प्रदक्षिणा घालून आलात का? मी म्हटलं कोण बाबा बडेखान हा? तेव्हा नाही, त्या बडेखानला जर प्रदक्षिणा न घालता आलो तर पुढे जाऊन अपघात होतो. मी म्हटलं बाबा कोण हा बडेखान लागून गेला? म्हटलं मी काय प्रदक्षिणा वगैरे घालून आलो ना, मला कोण बडेखान? अगदी सरकारने काय केलंय, मुख्य हायवे त्याच्या कोपऱ्यावरती बडेखानचा दर्गा आहे आणि त्याला एक आणखी गोल रस्ता काढून दिलाय आणि गाडीने तुम्ही प्रदक्षिणा घालूनच पुढे गेलं पाहिजे. त्याला प्रदक्षिणा घातली नाही तर म्हणे अपघात होतो. आता ह्या बडेखानचा फार मोठा बडा प्रताप हा. मी तिथल्या लोकांना सांगितलं, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या देवावर विश्वास आहे. आमचे हिंदूंचे देव आहेत ना, मग तो बडेखान मोठा की आमचा देव मोठा हे मला बघायचं आहे. आता मी ना प्रदक्षिणा घालून आलो ना जाताना घालून जाणार. मला बघायचं तो काय माझा अपघात घडवू शकतो. त्या ठिकाणी प्रदक्षिणा न घालता मी गेलो, त्यांना फोन करून सांगितलं मी सुखरूप पोचलो, कोण बडेखान माझ्या आडवा नाही आला. परत दुसऱ्यांदा माझा कार्यक्रम झाला, मी म्हटलं आता पण प्रदक्षिणा न घालता आलोय तुमच्या समोर, परत जाताना प्रदक्षिणा न घालता जाणार, कोण बडेखान लागून गेला हा बघायचे. इतिहास जेव्हा मी शोधून काढलं, बाबा कोण बडेखान, तर अफजल खानचा मोठा भाऊ हा पण स्वराज्यावरती आक्रमण करण्यासाठी आला होता. त्याला बजाजी निंबाळकराने फलटणच्या इथे त्या साखरवाडी गावाच्या इथे ठार मारलं, त्याचाही दर्गा केला आणि त्याचं आता नाव बडेखान. म्हणजे काय आमची परंपरा चालली आहे की आम्ही आमच्या देवांना विसरून या बडेखानाला घाबरायला लागलो. अरे ज्याचा मुंडका आम्ही उडवू शकतो तो बडेखान आमच्या आडवं कसं येईल? घाबरला पाहिजे आम्हाला. तो हिंदू जातोय म्हटल्यावर बडेखान लपून बसला पाहिजे, पण आम्हाला त्याची भीती वाटायला लागली. आणखीन तिसरी महत्वाची गोष्ट, आम्ही आता विशाळगड आणि पावनखिंडीमध्ये कार्यक्रम घेतला, बाजी प्रभू देशपांडे आणि शिवाकाशीत. त्यावेळी विशाळगडावरती आम्ही गेलो. विशाळगडाची परिस्थिती सांगतो तुम्हाला. ह्या विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली 12 मंदिर आहेत. वाघजाई, विठलाई, रामेश्वर, शंकर, गणपती, 12 मंदिरं आहेत वरती. मात्र 12 मंदिरांची स्थिती काय, वरती छत सुद्धा नाहीये, पडलंय सगळं. पावसाचं पाणी थेट देवावरती पडतं, कोणीही फिरकत नाही. मात्र वरती गडावर जाताना बघितलं तर ही गर्दी गडावरती जायला. मी तिथल्या भोसले म्हणून कुटुंब होतं, त्याने आम्हाला सगळा गड फिरून दाखवला. त्यांना म्हटलं हे काय आहे? ते म्हटले काय सांगायचं तुम्हाला, आपलेच 5000 हिंदू वरती गडावर येतात दररोज. म्हटलं जातात कुठे हे? ते म्हणे सगळे जातात रेहान बाबाच्या दर्ग्यावरती. आता म्हटलं कोण रेहान बाबा? म्हणे एकदम पॉवरफुल आहे. आपली लोक सगळे डोक्यावरती प्रत्येकाच्या टोपली असते, आत एक कोंबडा, दारूची बाटली आणि पत्ते असतात. वरती जाऊन रेहान बाबाला कोंबडा कापायचा, दारू प्यायची आणि मग पत्ते खेळत बसायचं. शिवाजी महाराजांचा महाल आहे वरती, जो आता पडलेला आहे. हे मुसलमान आवर्जून आपल्या सगळ्या लोकांना सकाळी संडासला जायचं असलं ते म्हणतात तिकडे जाऊन बसा. सगळी आपली लोक संडासला शिवाजी महाराजांच्या महालात जाऊन बसतात. म्हणजे काय आम्ही परंपरा जोपासतोय ना, आम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तरी काय आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आमचे निर्लज्ज हिंदू आहेत हे सगळे, मुसलमान नाही आहे त्याच्यामध्ये कोणी. आणि ह्या सगळ्या गोष्टी, आज गडाची परिस्थिती बघितली, वरती हिंदूंची घरं 17 आणि मुसलमानांची 450. म्हटलं ही काय परिस्थिती? ते म्हटले काय ते रेहान बाबाला सगळे नवस बोलायला येतात. बरं नवसाला त्याला बेड्या लागतात. आता बेड्या सुद्धा साध्या सुद्धा नाही चालत, लोखंडाच्या बेड्या मान्यच नाही त्याला, चांदीच्या बेड्या आणाव्या लागतात. ह्या बेड्यांवरती 450 घरं त्यांची पोचतोय आम्ही. आमची 12 मंदिरं पडलेल्या स्थितीमध्ये आणि त्यांचं रेहान बाबाचा दर्गा विशाळगडावर RCC कन्स्ट्रक्शन 3 मजली आहे सध्या. जाऊन बघा आवर्जून काय नेमकं चाललेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले गड आम्ही परत करण्याचं काम पराक्रम करतोय का सध्या? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतिहासातून पूर्णपणे वगळल्या जातात आणि आम्हाला काहीही वाटत नाही. आता तुम्हाला पुरावा म्हणून दाखवतो. हे केंद्र सरकारचं पुस्तक आहे 7वीचं. या 7वीच्या पुस्तकामध्ये त्यांनी इतिहास जो काय मांडलेला आहे, आता कसा इतिहास मांडलेला आहे हे जरासं इथून जरासं दाखवा यांना. असं जरासं धरायला ते जरा फाटलंय. हे दाखवा. आता ह्याच्यात जे बाजूला दिसतंय ना, ते पुस्तकात काय शिकवलंय, दिल्लीची जामा मशीद कशी बांधली. त्याच्यात सगळे
इतके खान शोधून आणलेत ना त्यांनी की त्यांची आम्ही नावं सुद्धा बापजन्मी कधी ऐकलेली नाहीत. आता ह्या जामा मशिदीच्या ह्याच्यात त्यांनी दिशा दाखवली आहे आणि सांगितलंय काबाची दिशा कशी ठरवली जाते. काबा म्हणजे त्यांचं ते हजला आहे ते. आता आम्ही म्हटलं आमच्या मुलांना काबाची दिशा कशी ठरवली जाते करून काय करायचंय. तुम्ही काय आमच्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट देणार आहे मशिदी बांधायच्या नंतर. आमचा काय संबंध ते दिशा कशी ठरवायची आणि काय कसं करायचं. ह्या हिंदुस्थानात आम्ही काय करायचं हे सगळं समजून घेऊन. पुढचं आणखी याच्यामध्ये दाखवतो. दाखवा तुम्ही दाखवा. आता हे इतिहासातलं. आता हे कोण आहेत. एकाचं नाव आहे मुर्शिद कुली खान, दुसऱ्याचं नाव अलीवर्दी खान, तिसऱ्याचं नाव बुरहानुल मुल्क. आता यांची नावं आपण बापजन्मी तरी ऐकलेत का. कोण बाबा बुरहानुल मुल्क, कुठून शोधून आणला, कोण अलीवर्दी खान, कोण मुर्शिद कुली खान. पण पानभर इतिहास आहे आणि सगळी माहिती आहे त्यांची. आणि ह्याच पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास किती आहे तर हे दाखव. हे पिवळ्या रंगाचं केलेलं आहे ना तेवढं मराठ्यांच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आता काय काय लिहिलंय ते तुम्हाला इथे ठेवा ठेवा इकडे. काय काय लिहिलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. आता हे पुस्तक कोणाचं आहे भारत सरकारचं आहे. आता काय शिवाजी महाराजांचा इतिहास मांडलाय त्याच्यात ठेवायचं. शिवाजी 1627 ते 1680 शक्तिशाली योद्धा परिवारांच्या सहाय्याने एका स्थायी राज्याची स्थापना केली. म्हणजे हिंदवी स्वराज्य नाही स्थापन केलं, स्थायी राज्य स्थापन केलं. अत्यंत गतिशील कुशक प्रशुचारक कुणबी मराठ्यांचे ते मुख्य आधार झाले. शिवाजीने मुख्यतः मुघलांना चुनौती देण्यासाठी सैन्यबलाचा वापर केला. दुर्दैवाने त्यांचा लवकर मृत्यू झाला आणि सगळी सत्ता चित्पावन ब्राह्मणांच्या म्हणजे पेशव्यांच्या हातामध्ये गेली. संपला शिवाजी महाराजांचा इतिहास संपला. आता अफजल खानाचा कोथळा यांच्या बापाने काढला. शाहिस्ते खानाची बोटं कोणी छाटली हे कोण मांडणार नेमकं ह्याच्यामध्ये. मात्र इतिहासामध्ये काहीही मांडलं नाहीये. मग हा इतिहास आहे कोणाचा. आम्ही म्हटलं नाहीतरी तुम्हाला तूर डाळ आणि सगळं आयात करायची सवय लागली आहे. पुस्तक पण पाकिस्तानवरून आयात केलं का आम्हाला सांगा. हे मग हा इतिहास कोणाचा आहे नेमका, आम्ही काय याच्यातून घ्यायचं आहे. मात्र हा सगळा इतिहास बदलण्याचं काम चालू आहे. सगळ्या गोष्टी ह्या केल्या जात आहेत आणि एकच कारण आहे त्याचं की आम्ही जागृत नाही आहोत. आम्ही इतिहासाच्या संदर्भामध्ये कुठलीही गोष्ट आपण समजून घेतो नाही. आता इतिहासाची काय गरज पडतो. कोण म्हणेल आता मी इंजिनिअरिंग माझं झालं, इंजिनियर होताना मला कुठे काय इतिहास नाही शिकवला. कोण डॉक्टर होतं त्याला इतिहास शिकवला जात नाही. मग इतिहासाचा उपयोग काय असतो. इतिहासाचा उपयोग असतो आपल्या मनामध्ये कुठेतरी तेज निर्माण करायला, सामर्थ्य निर्माण करायला. आणि हा इतिहास आमचा हिंदूंचा एकदा कळला की आम्हाला बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात. आता हा एक भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आता उदाहरण म्हणून सांगतो. सावरकरांना अंदमानच्या तुरुंगामध्ये ठेवलं होतं. आता अफजल खान वधाचा काय नेमका इतिहास आहे हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येईल किंवा आपल्याला काय त्याची आवश्यकता आहे. सावरकरांना अंदमानच्या तुरुंगात ठेवलं होतं. अंदमानच्या तुरुंगामध्ये मुस्लिम सुद्धा कैदी होते आणि हिंदू सुद्धा होते. आता हे मुस्लिम कैदी काय करायचे, प्रत्येकाला कोलूला सगळ्यांना बांधलेलं असायचं आणि मग ते फिरून त्यांनी सगळ्यांनी नारळाचं तेल काढायचं आणि मग हे तेल काढल्यानंतर सगळेजण सुटायचे. सुटल्यानंतर मुसलमान काय करायचे, धावत धावत जाऊन शिजवलेल्या सगळ्या अन्नाला हात लावायचे आणि सांगायचे हे जर अन्न खाल्लं तर तुम्ही सगळेजण मुसलमान होणार. आता हा जर भाग त्या ठिकाणी बघितला तर सगळे हिंदू घाबरायचे की बाबा ह्या अन्नाला हात कसा लावायचा, आपण खाल्लं तर मुसलमान होणार. काही जण उपाशी राहायचे, काही जण नाईलाजाने खायचे, मग ते मुस्लिम झाले म्हणून सांगायचे. सावरकर जेव्हा त्या ठिकाणी गेले, सावरकरांनी सांगितलं उद्यापासून काय करायचं, हिंदूंनी धावत धावत जाऊन त्या अन्नाला सगळा हात लावायचा. हिंदूंनी जाऊन हात लावला. सावरकरांनी सांगितलं आता जो कोणी मुसलमान हे अन्न खाईल तो सगळेजण आता हिंदू होणार. ते म्हटले असं नाही. ते म्हटले वा रे वा, तुम्ही अन्नाला हात लावला तर आम्ही खाल्लं की आम्ही मुसलमान बनतो आणि हिंदूने अन्नाला हात लावला तर तुम्ही का नाही हिंदू बनत. मग काय एकतर्फी आहे की काय सगळं हे. ते म्हटले असं चालणार नाही. जर आमचा हिंदू वाटत असेल तर तुम्ही सुद्धा सगळे वाटून हिंदू बनणार. ते म्हटले हे नाही. मग ही सगळी प्रथा त्यांनी बंद करायची ठरवली. त्यावेळी सावरकरांनी सांगितलं धर्म हा भातात सुद्धा नाही आणि पावात सुद्धा नाही. कोणी ब्रेड टाकला म्हणून कोणी हिंदू वाटत नाही आणि कोणी भात खाल्ला त्याने हात लावलेला म्हणून सुद्धा वाटत नाही.
हिंदू धर्म हा सगळ्यात प्राचीन, सगळ्यात मोठा आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सावरकरांचं वाक्य आहे की तुम्ही हिंदू धर्म एवढा पवित्र आहे की मुसलमानाने हात लावलेला भात सोडून द्या, कच्चा मुसलमान जरी तुम्ही खाल्लात ना तरी हिंदू कधी बाटणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही जी काही अभिमानाची गोष्ट आहे ना, ही आपल्या लक्षात ठेवली पाहिजे. आता झालं काय नेमकं, हे सगळं झाल्यावर तिथे एक मुसलमान पठाण होता. त्याने सावरकरांना येऊन सांगितलं, सावरकर या धर्मांतरणाच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्ही जर पडला तर लक्षात ठेवा मी 6.5 फूट उंचीच आहे, तुम्ही तर 5 फुटाचेच आहेत फक्त. तुम्हाला सहज मी कुठेतरी पिरगाळून टाकीन. सावरकरांनी सांगितलं महाराष्ट्राचा इतिहास वाचून ये. 6.5 फुटाच्या अफजल खानाचा कोथळा 5 फुटाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेला आहे. त्यामुळे तू 6.5 फुटाचा असला आणि मी 5 फुटाचा असल्याने मी काय घाबरणार नाही. कोथळा काढण्याची ताकद आमच्या मराठी लोकांमध्येही तू विसरू नकोस, लक्षात ठेव. हा जो काही स्वाभिमान आहे, ही जी काही आपल्यामध्ये असलेली अभिमानाची गोष्ट ही ह्या इतिहासामधून कळते आम्हाला. आणि म्हणून आपल्याला इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून ह्या लोकांना अफजल खानाच्या कोथळ्याचं चित्रच नकोसं वाटतं. त्यांना भीती वाटते की या मराठी लोकांना जर उद्या कळलं की बाबा 5 फुटाचे असले तरी हे 6.5 फुटाच्या खानाचे कोथळे काढू शकतात, तर मग ह्यांच्या मनामध्ये ही जर निर्माण झाली तर मग नेमकं आपण काय करायचं, म्हणून त्यांना ते चित्र नको आहे. त्यामुळे आपल्याला आपला स्वाभिमान जोपासला पाहिजे. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणून हा सगळा भाग आवर्जून लक्षात ठेवण्यासारखा आणि हा सगळा आहे. आता हे सगळं जे काय सुरू आहे ह्याच्यामध्ये इतिहासाच्या दृष्टिकोनातून आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे बदल केले जातात. आता हे बदल नेमके कसे होतात, का होतात, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्या देशावरती 250 वर्ष राज्य, जसं 750 वर्ष मुसलमानांनी केलं तसं 250 वर्ष आपल्यावरती राज्य केलं ब्रिटिशांनी, म्हणजे ख्रिस्ती होते सगळे. ह्या सगळ्या लोकांनी पहिल्यांदा 1832ला लंडनच्या राणीने लॉर्ड मेकॉले नावाचा एक सेनापती भारतामध्ये पाठवला. त्या सेनापतीला सांगितलं आपण 250 वर्ष हिंदुस्थानवरती राज्य करतोय, मात्र ह्या सगळ्या लोकांना आपण ख्रिस्ती का नाही बनवू शकलो, ह्याचा अभ्यास करायला तू जा. हा लॉर्ड मेकॉले 1832ला भारतामध्ये आला. आता भारतामध्ये आल्यावर 1832 ते 1836 असं 4 वर्ष संपूर्ण भारत फिरला तो. आणि संपूर्ण भारत फिरल्यावरती त्याने आपला अहवाल तयार करून लंडनच्या राणीला दिला. त्या अहवालामध्ये त्याने 4 महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या होत्या. पहिली गोष्ट मांडली होती की ह्या सगळ्या हिंदूंना आम्ही ख्रिस्ती बनवू शकत नाही. पहिलं कारण आहे त्याचं की ह्यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धत आहे. सगळी कुटुंब एकत्र राहतात आणि एकत्र राहत असल्यामुळे घरातले जे वडीलधारी मंडळी आहेत ती बाकीच्या सगळ्या मुलांना लहानपणापासून स्तोत्र, अभंग हे सगळं शिकवतात, धर्म कसा आहे आपला. म्हणून ह्या मुलांना लहानपणापासून धर्म माहीत असतो. आणि ही गोष्ट थांबवण्यासाठी त्यांनी विभक्त कुटुंब पद्धत सुरू झाली. आज आपण बघतो विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आपल्या मुलांना आता स्तोत्र, अभंग, त्याला कुठल्या मुलाला बोलवून सांगा की आता संध्याकाळ झाली शुभंकरोती म्हण बाबा, तर येणार नाही. पण कॉन्व्हेंटमध्ये गेल्यावरती ओ माय लॉर्ड जीजसची कविता बरोबर म्हणतो तो. म्हणजे आम्हीच आमच्या मुलांना ख्रिस्तीकरणाकडे हळूहळू न्यायला लागलो. दुसरं त्याने कारण सांगितलं, मी संपूर्ण हिंदुस्थान फिरलो, मला कुठेही एकही भिकारी दिसला नाही रस्त्यावरती. आता किती श्रीमंत असेल, उगीच आपल्या देशाला सोने के चिडिया म्हटलं नाही जायचं, एवढी सगळी संपत्ती होती आपल्या देशात. त्या काळात 1832 पासून त्यांनी आपल्या देशातून दरवर्षी 200 कोटी रुपये नेलेत. आता 1832च्या काळातले 1000 म्हणजे आत्ताच्या काळातले किती हे विचार केला पाहिजे आपण. म्हणजे जवळपास 250 वर्षापूर्वी. आत्ताच्या काळामध्ये आपण त्याचा विचार केला तर 200 कोटी म्हणजे किती संपत्ती त्याने लुटून नेली असेल. आणि आज आपण बघतो गल्ली बोळामध्ये आपल्याला भिकारी दिसायला लागले. आर्थिकदृष्ट्या आपण संपन्न होतो. आजही तुम्ही आपल्या पूर्वजांचे जुने वाडे बघा. आपल्याला जर आज असा वाडा बांधायचा म्हटलं ना तर आपल्याला असं वाटतं एवढा मोठा वाडा आपण बांधू शकतो का. ही सगळी संपत्ती, हे सगळं कुठून आलं होतं, कारण आपल्याकडे श्रीमंती होती. आज दुर्दैवाची गोष्ट बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे? लंडनमध्ये. आमचं सोन्याचं मयूर सिंहासन कुठे आहे? लंडनमध्ये. कोहिनूर हिरा भारतातला सगळ्यात मौल्यवान कुठे आहे? लंडनच्या राणीच्या मुकुटामध्ये. म्हणजे ह्यांनी सगळी आमची पैसे संपत्ती चोरून नेली आणि आज आमच्या देशाला त्यांनी गरीब बनवलं. आणि आता गरिबीचा आधार घेऊन ह्याला 2000 रुपये दे ख्रिस्ती बन, त्याला पैसे दे ख्रिस्ती बन, हे सगळे प्रकार त्यांनी सुरू करून टाकले.
तिसरी त्याने महत्त्वाची गोष्ट सांगितली की ह्या हिंदुस्थानामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, यांच्याकडे पूर्वीपासून गुरुकुल शिक्षण पद्धत होती आणि म्हणून मुलांना सगळ्यांना गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये धर्म शिकवला जायचा. ही शिक्षण पद्धत बंद करून आपण मी म्हणतो ती शिक्षण पद्धत सुरू करायची आणि मग आपल्या सगळ्यांना केवळ सरकारी नोकरीसाठी बाबूगिरी करणारी शिक्षण पद्धत आली आणि इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आजही आपण शिकतो आहोत. आपलं जे शिक्षण सुरू आहे ना हे हिंदूंचं नाही आहे, हे ब्रिटिशांनी तयार करून दिलेले. लॉर्ड मेकॉलेने 2 गोष्टी आपल्या देशाला दिल्या, एक शिक्षण आणि दुसरे कायदे. आजही तुम्ही वकिलांना जाऊन विचारा कायदे काय आहेत आपले. इंडियन पिनल कोड 1860 म्हणजे भारतीय दंडसंहिता 1860. 1860 मध्ये भारताचे कायदे कसे तयार झाले? आम्ही म्हणतो भारत स्वतंत्र झाला 1947ला. मग 75 वर्ष अगोदर कायदे कसे तयार झाले आमचे? हे कायदे लॉर्ड मेकॉलेने तयार केले. का तयार केले? 1857चं जे पहिलं स्वातंत्र्य समर होतं याच्यामध्ये ज्या झाशीच्या राणीसह ज्या सगळ्या लोकांना पकडलं होतं, ह्या सगळ्या लोकांना शिक्षा कशी सुनावणार? कारण कायदेच नव्हते. म्हणून लॉर्ड मेकॉलेने 1860ला म्हणजे 1857च्या युद्धानंतर 3 वर्षांनी कायदे बनवायला सुरुवात केली आणि हेच कायदे आमच्या सरकारने आजही लागू केले. म्हणजे आम्ही स्वतंत्र झालो पण कायदे कोणाचे वापरतो? आजही ब्रिटिशांचे. आम्हाला लाज सुद्धा वाटत नाही की भारतीय दंडसंहिता 1860 म्हणतो. अरे भारत स्वतंत्रच नव्हता तर भारतीय दंडसंहिता कशी असेल? मात्र आपण ब्रिटिशांचे कायदे घेऊन आलो, ब्रिटिशांची शिक्षण पद्धत घेऊन आलो आणि आम्हाला आमच्या सगळ्या गोष्टींचा स्वाभिमान नष्ट झाला. आणि मग इतिहासाची एवढी तोडमोड करून टाकली की आम्ही म्हणतो तेच सगळं सत्य सांगायला सुरुवात केली त्यांनी. आता तुमच्यापैकी कोणालाही विचारलं की हिंदूंचं सगळ्यात मोठं मंदिर कुठे आहे? कोणाला वाटेल असेल काशीला असेल, मथुरेला असेल, नाहीतर कुठेतरी अमरनाथचं असेल. आपलं हिंदूंचं सगळ्यात मोठं मंदिर इंडोनेशियामध्ये आहे. इंडोनेशिया हा 92% मुसलमानांचा देश आहे. म्हणजे भारत पाकिस्तानमध्ये सगळे मुसलमान एकत्र केले तर जेवढी लोकसंख्या होईल तेवढी इंडोनेशियाची आहे. ह्या इंडोनेशियामध्ये आमचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. या मंदिराचं नाव आहे अंगोकार वॅट, विष्णूचं मंदिर आहे. किती मोठं मंदिर आहे हे? 180 एकराचं मंदिर आहे. तुम्हाला माझ्याकडे छायाचित्र तुम्हाला दाखवू शकतो मी. 180 एकराचं आमचं मंदिर इंडोनेशियामध्ये. मग कोणी बांधलं? राजा समुद्रगुप्त. ह्याचं नाव त्याच्यासाठी होतं की सगळ्या समुद्रावरती त्याची सत्ता होती आणि ह्या सगळ्या बेटांवरती आपली सगळ्यात मोठी मोठी मंदिरं त्याने बांधली. आम्हालाच माहित नाही, आम्हाला कारण इंग्रजांनी शिकवलंच नाही. आम्हाला राजा समुद्रगुप्त कोण? आम्हाला अलीवर्दी खान शिकवतात पण समुद्रगुप्त कोण माहीत नाही, विक्रमादित्य कोण माहीत नाही, चंद्रगुप्त मौर्य कोण माहीत नाही. कारण आम्हाला ही सगळी परंपरा त्यांनी काढूनच टाकली सगळी. कारण आम्हाला आमच्या मनात स्वाभिमान निर्माण करण्यासारखी काही गोष्टच नाही. आणि मग ह्या गोष्टीच्या आधारे आपला सगळ्यांचा स्वाभिमान कमी कमी करत आले आणि मग आम्हाला ते हळूहळू शिकवायला लागले. जे काय सगळं चांगलं आहे ना ते सगळं आम्हीच दिलं तुम्हाला. आणि मग आपल्याला दिलं असं म्हणता म्हणता आपणही सगळ्या गोष्टी विसरून गेलो आणि आपल्या देशातलेच लोक म्हणायला लागले अहो इंग्रज होते म्हणून ट्रेन आली, इंग्रज होते म्हणून अमुक आलं. अहो पण ते काय ह्या देशात विकास करण्यासाठी आले होते का? ह्या देशाला लुबाडण्यासाठी आले होते हे आपल्याला लक्षातच येत नाही. आणि सगळी मंडळी ख्रिस्ती होती. अगदी इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याच्या सीमेवरती 4 पोर्तुगीजांची धर्मप्रसारकांची मुंडकी उडवलेली आहेत. सगळ्यांना माहिती आहे जेसुईट म्हटलं जायचं त्यांना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी धर्मांतरणासाठी त्यांनी सुरू केल्या होत्या. आता त्यांनी जो इतिहास बदलला ना, कसा इतिहास बदलला ह्याचं मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. आता इतिहासामध्ये त्यांनी सांगायला सुरुवात केली की विमानाचा शोध हा राईट बंधूंनी लावला. आजही आपल्याकडे सगळीकडे शाळेच्या पुस्तकात हेच शिकवलं जातं. विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला. आता आपल्याला प्रश्न हा पडला पाहिजे, विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला. किती साली लावला? 1906 साली. म्हणजे आजपासून 103 वर्षापूर्वी विमानाचा शोध लागला. मग सत्य एक आहे, 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज होऊन गेले. म्हणजे नक्कीच राईट बंधूंच्या अगोदर जन्माला आलेले आहेत ते. या संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये उल्लेख आहे की त्यांना शेवटी सदैव वैकुंठाला न्यायला विमान आलं होतं. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग हे विमान काय राईट बंधूंनी 400 वर्षापूर्वी पाठवलं होतं? त्यावेळी जन्म तरी झाला होता ह्या राईट बंधूंचा. ते सांगतात विमान 100 वर्षापूर्वीच आणि आमच्या धर्मग्रंथात 400 वर्षापूर्वी.
आता ह्याच्या पलीकडे आणखीन जर जाऊन आपल्याला विचार करायचा असेल तर प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म आजपासून हजारो शेकडो वर्षांपूर्वी झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्या धर्मग्रंथात रामायणातला उल्लेख आहे की प्रभू श्रीरामाने जेव्हा रावणावरती विजय मिळवला त्यावेळी परत येताना ते काय चालत नाही आले, पुष्पक विमानातून आले आणि हे विमान आकाशातूनच जाणार होतं. मग आता त्या काळामध्ये तर यांचा आकाशातला बाप पण जन्माला आलेला नव्हता. यांना जन्माला येऊन झाले आता 1500 वर्ष. मग ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आमच्या धर्मामध्ये विमान हे कधी लिहून ठेवलेलं आहे? आज हे सॅटेलाइट पाठवून सांगतात आपल्याकडे आर्यभट्टाने कितीतरी शेकडो वर्षापूर्वी लिहून ठेवलंय पृथ्वीचा व्यास 4 लाख किलोमीटर आहे. आता त्यावेळी का आर्यभट्ट फुटपट्टी घेऊन गेला होता का पृथ्वीच्या भोवती 1 फूट 2 फूट असं? मात्र आम्ही शोधून काढलं. आज अमेरिकेने सॅटेलाइट पाठवून सांगितलं पृथ्वीचा व्यास 4 लाख किलोमीटर. अरे पण आम्हाला माहिती आहे ना अगोदरपासून हे. म्हणजे आमची परंपरा श्रेष्ठ आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आज ते सांगतात की अणुरेणूचा शोध आम्ही लावला. आता आपल्या लोकांनाही सगळं अणुरेणूचा शोध त्यांनीच लावला असं म्हणतात. संत तुकाराम महाराजांच्या गाथेतलं एक मी तुम्हाला अभंग सांगतो. अणुरेणूहुनी थोकडा तुका आकाशा एवढा, आहे की नाही? त्याच्यात आहे. आता हे जर आपण बघितलं तर आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे? मग संत तुकाराम महाराजांनी अणुरेणूचा शोध घ्यायला काय PhD घेतली होती केमिस्ट्री फिजिक्सची? कुठून आणलं हो अणुरेणू? म्हणजे आमच्याकडे धर्मामध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी माहिती होत्या हेच आम्हाला परत शिकवायला लागले. आता ते सांगतात गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. आता न्यूटनने काय शोध लावला? तो झाडाखाली बसला होता, सफरचंद पडलं तर ते तुटल्यावरती खाली पडलं समोर त्याच्या. मग त्याने सांगितलं झाडावरून फळ तुटलं की गुरुत्वाकर्षणाने खाली पडतं. मग याच्यात बाबा शोध काय लावलास तू का निर्माण केलंस हे? की तू सांगण्यापूर्वी सफरचंद खाली न पडता आकाशात उडून जायचं वरती, खालीच पडत होतं ना. मग शोध काय याच्यात? आपल्याकडे नाथपंथाचा जो उल्लेख आहे ह्याच्यामध्ये वाताकर्षण विद्येचा उल्लेख आहे की देवांना सुद्धा पृथ्वीच्या विद्येने ते सगळ्यांना बांधून ठेवायचे वाताकर्षण. आता वाताकर्षण आणि गुरुत्वाकर्षण एकच आहे. म्हणजे त्यांना त्या ताकदीचा अर्थ सुद्धा माहिती होता आणि सगळं माहिती होतं. आता ह्या काळात हे कोण होते का? पण आपल्याला हे माहीतच नाही आणि आपल्याला जसं वाटतं की नाही आपल्या धर्मातलं काय आपल्याला हे नाही. आपला धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात प्राचीन आहे आणि ही सगळी गोष्ट आम्हाला लक्षात राहिली पाहिजे कायम. मला पुण्यामध्ये भोरजवळ कार्यक्रम झाला. तिथली काही एक 4-5 मुलं आली हिंदू आपली भेटायला. ते म्हणले आमचा एक ख्रिस्ती मित्र आहे आणि हा जो आहे हा आम्हाला येऊन म्हणतो की सध्या 2009 चालू आहे आपलं वर्ष आणि 2009 म्हणजे काय तर येशू ख्रिस्त जन्माला आल्यानंतरचा काळ. मग आता 2009 चालू म्हणजे येशू ख्रिस्त झाल्याचा पुरावा आहे, गॅरंटी आहे. तुमचा राम आणि कृष्ण झाल्याचा काय पुरावा आहे? ते म्हटलं आम्ही काय द्यायचा पुरावा? म्हटलं पहिल्यांदा तुम्ही 4 जण आहात, तुम्ही काय षंड आहात का? त्याने तुम्हाला रामाचा पुरावा विचारला ना, चौघाने त्याच्या कानाखाली 4 क्रॉस काढायला पाहिजे होते. काय संबंध बाबा? तू कोण लागून गेला रामाचा पुरावा विचारणारा? तुझा काय संबंध? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. मात्र आम्हाला कळतच नाही. आम्हाला विचारलं आपलं कोणतं वर्ष झालं, आम्ही हल्ली सांगणार 2009 चाललंय. अहो 2009 आमचं आहे का? पण आपल्याला काळच माहीत नाही म्हणून ह्या सगळ्या गडबडी आहेत. आपलं जे वर्ष चालू आहे ते युगाब्द 5111 म्हणजे कलियुग सुरू होऊन आमची 5110 वर्ष संपली. 5111 सुरू आहे. ह्याच्यापूर्वी कृष्णाचं द्वापारयुग झालं, रामाचं त्रेतायुग झालं, सत्ययुग झालं. म्हणजे आम्ही किती प्राचीन आहोत? आमचं सत्ययुग संपलं, रामाचं त्रेतायुग संपलं, कृष्णाचं द्वापारयुग संपलं, कलियुग सुरू होऊन 5110 वर्ष संपली. म्हणजे आम्ही काय सांगायला पाहिजे? बाबा रामकृष्णाचा पुरावा सोडून दे, आमचं कलियुग सुरू झालं ना त्यावेळी तुझा आकाशातला बाप पण जन्माला आलेला नव्हता. त्यामुळे आमच्या धर्माच्या सगळ्या गोष्टी तू विसरूनच जा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात स्वाभिमान निर्माण करणार आहेत. मात्र आम्ही सगळं विसरून गेलो. आता साधं बघा, आम्ही दुसऱ्यांना म्हणतो धर्म एखाद्याने बदलला की आम्ही म्हणतो त्याला बाटला. आता आम्ही दिवसातून किती वेळा बाटतो? आम्हाला फोन आला की पहिला शब्द असतो आमचा हॅलो, बरोबर आहे? सगळे हॅलोच म्हणतो. मला सांगा हॅलो हा हिंदूंच्या कुठल्या ग्रंथात लिहिलेला आहे हो? आमचा शब्द हा नाही आहे. मी बऱ्याच ठिकाणी जाऊन विचारतो मग हॅलोचा अर्थ तरी मला जरा समजावून सांगा. काय बाबा अर्थ माहिती आहे आपल्याला? नाही माहिती, तरी सुद्धा वापरतो. म्हणजे आम्हाला शब्द माहीत नाही, कोणाचा आहे हे माहीत नाही, तरी सुद्धा आम्ही हॅलोच म्हणतो.
मग आमच्या धर्मामध्ये रामराम म्हणायला सांगितलंय, नमस्कार म्हणायला सांगितलंय, काय नाही तर जय श्रीराम तरी म्हणू शकतो आम्ही. मग आम्ही का म्हणत नाही हो? आम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा दुसऱ्याचे शब्द वापरतो ना त्यावेळी बाटतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही कशाला, आमच्याकडे आहे ना. अहो ह्या निमित्ताने काही नाही तर देवाचं नाव तरी तोंडात येतं की नाही 2 वेळा रामराम म्हटल्यावरती. जय श्रीराम म्हटल्यावर देवाचं नाव येतं, नमस्कार म्हटल्यावर दुसऱ्याविषयी आदर व्यक्त होतो. हे आम्ही केलं पाहिजे, हा आमचा स्वाभिमान आहे. मात्र आम्हीच आमच्या परंपरा विसरलो. मगाशी जर सांगितलं तसं आपल्या मुलांना हिंदू धर्मातला एकही संस्कार माहीत नाही, मात्र त्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये गेल्यावर ते सगळे तिकडे जाऊन प्रार्थना करतात. मग आपणच या सगळ्या गोष्टी बदलायला पाहिजेत आता कुठेतरी. तुम्ही मला एक मुसलमान दाखवा, टोपी घातलेला नसेल, दाढी वाढवलेला नसेल, पण आमच्या हिंदू मुलांना जर सांगितलं कपाळाला टिळा लावल्याशिवाय बाहेर पडायचं नाही की त्यांना लाज वाटते. अरे हिंदू असल्याची लाज कशाला असली पाहिजे? बरं हल्ली मुली सुद्धा टिकली एवढ्या बारीक लावतात की मायक्रोस्कोप घेऊन आता शोधावी लागते टिकली लावली आहे की नाही, इथपासून सुरुवात. अरे आमचा धर्म आहे ना, आमची परंपरा आहे नाही, आमची परंपरा आम्ही जोपासली पाहिजे, आम्हाला अभिमान असला पाहिजे. मी हिंदू आहे ना, मग मला अभिमान असला पाहिजे. आता दुसरं आणखीन सांगतो, हल्ली वाढदिवसाच्या शुभेच्छा कधी सुरू होतात तर शुभेच्छा सुरू होतात रात्री 12:01. मग 12 वाजता दिवस बदलतो का हो? दिवस काय बदलत नाही. त्यांनी इंग्रजांच्या सगळ्या याच्यामध्ये दिवस बदलतो, मात्र आम्ही पण इंग्रजांसारखे वागायला लागलो आणि आमचा दिवस रात्री 12ला बदलतो. आता 12ला काय बदलतं? आम्ही सगळे झोपून जातो. मग काय दिवस सुरू होतो का तिकडे? काही सुरू होत नाही. 12 वाजता नुसतं घड्याळामध्ये 12 वाजतात, आम्हीच समजायला लागलो दिवस बदलला. हिंदू धर्मानुसार दिवस सूर्योदयाला बदलतो, म्हणजे अंधार जाऊन जेव्हा सूर्य येतो त्यावेळी दिवस बदलतो. मग आपण जागा तरी असलं पाहिजे, डोळस तरी असलं पाहिजे. आम्ही डोळस पण नाही, आम्ही आंधळ्यासारखे रात्री 12:01 झाले की दिवस बदलला असं शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. अहो ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे. तिसरी आणखीन गोष्ट सांगतो, हल्ली नवीन वर्ष कधी साजरा करतो आपण? हिंदूंचं नवीन वर्ष कोणतं? 31 डिसेंबर, गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. पण आपली सगळी मंडळी हल्ली साजरा करतात 31 डिसेंबर. तुम्ही आता सांगितलं तरी मला नाही खात्री वाटत बाबा सगळे गुढीपाडवाच फक्त साजरा करत असतील. आमचं साजरा होतं 31 डिसेंबर. आता 31 डिसेंबर कसा साजरा होतो? 31 डिसेंबरला काय आपण बदल बघितला वर्षात कुठे? आपली मंडळ हो बदल होतं की नाही, आम्ही कॅलेंडर बदलतो, 2009चं काढणार, 2010चं लावणार. अहो पण ह्याने काय वर्ष बदलतं का? वर्ष कसं बदलणार? मात्र आम्हाला हे लक्षातच नाही. आम्हाला काहीतरी आनंद मौज मजा करायला मिळाली की झालं. आता कसं वर्ष बदलतं हे? तर सगळी मंडळी संध्याकाळी 7-8 वाजता सगळा बेत रंगतो, सगळे एकत्र ग्रुपमध्ये बसतात आणि सगळं काम चालू होतं. काम कसं सुरू होतं? रात्री 12 वाजता, त्यावेळी आमच्या मंडळींचे सगळ्यांचे 12 वाजलेले असतात. कोणालाही शुद्ध काय चांगल्या प्रकारची नसते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं अभ्यंग स्नान कुठे? कुठल्या तरी गटाराच्या पाण्यामध्ये पडलेले असतात. म्हणजे हे आमचं अभ्यंग स्नान. ह्याला काय धर्म म्हणतात? ह्याला संस्कृती म्हणतात. ही विकृती आहे. धर्म कधीही असं शिकवत नाही. धर्माची ही परंपरा कधीही नाही आहे. धर्म जो आहे तो कायम चांगल्या गोष्टी शिकवणार. मग हिंदूंचा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का हो? ते असंच आहे, कुठलाही दिवस दिला. एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंदू धर्म हा इतका सायंटिफिक, इतका विज्ञाननिष्ठ आहे की असा कुठलाही धर्म नसणार. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चैत्र शुद्ध प्रतिपदेला का? तर चैत्र शुद्ध प्रतिपदेला ईश्वराने सृष्टी निर्माण करून पहिल्यांदा लहरी पाठवल्या आपल्या. दुसरं महत्त्वाचं कारण, चैत्र शुद्ध प्रतिपदेला शरद ऋतू संपतो आणि वसंत ऋतूला सुरुवात होते. ऋतू बदलतो. शरद ऋतूमध्ये सगळ्या झाडांची पालवी गळते, वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन पालवी फुटते. बरोबर आहे की नाही? म्हणजे झाडाला सुद्धा जुनं जाऊन नवीन येण्याची प्रथा त्या ठिकाणी सुरू होते. कोकिळा कुठल्या ऋतूमध्ये गाते? वसंत ऋतूमध्ये गाते. तिला सुद्धा कळतं नवीन काहीतरी सुरू झालेलं आहे. पुढचं, आपण गुढी उभारल्यानंतर कडुनिंबाचे पानं, गूळ असा एक 5 प्रकारचा चव असलेला पदार्थ खातो. का खातो? तर आमच्या शरीरात सुद्धा बदल होतो म्हणून हा 5 प्रकारचा प्रसाद आम्ही ग्रहण केला की शरीर आमचं ह्याला तयार होतं. आयुर्वेदामध्ये जे वमन हा प्रकार सांगितला शरीर शुद्धीला, त्याचं नाव आहे वासंतिक वमन. म्हणजे वसंत ऋतूमध्ये शरीरात बदल होतात, त्यात करायचं वमन. आता आमच्या शरीरात बदल आहे, झाडांमध्ये बदल आहे, पक्ष्यांमध्ये बदल आहे, ऋतूमध्ये बदल आहे,
सगळीकडे बदल आहे, म्हणून त्याला नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होतं. फक्त आम्ही साजरा नाही करत, संपूर्ण सृष्टी साजरी करते म्हणून त्याला नवीन वर्ष म्हणतात. हा आम्हाला आमच्या धर्माविषयी असलेला स्वाभिमान असला पाहिजे. मात्र आम्ही या सगळ्या गोष्टी विसरून चाललेलो आहोत. आम्हीच आमची परंपरा सोडून दिलेली आहे आणि म्हणून आपल्याला हिंदुत्वाचा स्वाभिमानच नाही उरलेला. हा अभिमान आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आता दुसरीकडे ही सगळी ख्रिस्ती मंडळी आम्हाला आमचा धर्म माहीत नाही, त्याचा गैरफायदा घेतात. आता बऱ्याच ठिकाणी ते सगळीकडे सांगतात आमच्या धर्मात आलात की स्वर्गात तुम्हाला जागा मिळेल, हिंदू राहिलात की नरकात राहाल. मला प्रश्न पडला, भारत सरकार गेलं की काय आरक्षण करायला तिकडे? ख्रिस्ती असलात की स्वर्गात जागा, की स्वर्ग यांच्या मालकीचं झाला, की येशू ख्रिस्त गेटकीपर म्हणून बसल्यावरती हिंदू आला की त्याला बाहेर पाठवा, आपला ख्रिस्ती आला की आत पाठवा? हे काय मुख्यमंत्र्यांची केबिन आहे बाबा तिकडे? आपल्याला हा सगळा भाग ना लक्षातच येत नाही. कुठला हा कुठला संबंध की तुमच्या धर्मात स्वर्ग आणि आमच्या धर्मात राहिला की नरक? हे काय आरक्षणाने वगैरे नाही आहे. हिंदू धर्म हा सगळ्यात पवित्र का आहे? हिंदू धर्माने आपल्याला कुठलंही आरक्षण दिलेलं नाही. आपल्याला सांगितलंय का हिंदू आहे म्हणून तुम्हाला लगेच स्वर्गात जागा देणार आहे? नाही. हिंदू धर्म सांगतो व्यक्ती कुठलाही असू दे, जो चांगलं कर्म करतो त्याला पुण्य मिळतं, ज्याचं पुण्य जास्त त्याला स्वर्गात जागा मिळते. तो धर्मानुसार कोणामध्ये भेदभाव नाही करत. जो वाईट कर्म करतो त्याला वाईट फळ मिळतं, त्याला पाप लागतं, ज्याचं पाप जास्त त्याला नरकात जावं लागतं. आम्हाला आरक्षण नाही येते. बरं, ह्यांना फक्त स्वर्ग आणि नरकच माहिती आहे. हिंदू धर्मामध्ये स्वर्गाच्या पुढे जन तप महासत्य हे लोक आहेत आणखी. म्हणजे आपला धर्म किती अभ्यास केलेला आहे. नरकाच्या खाली पण लोक आहेत. अतल वितल सुतल तलातल महातल रौरव एवढे 7 नरक आमच्या धर्मात सांगितले. त्याला सांगायचं बाबा धर्मांतर करायला आलायस ना, एक गोष्ट लक्षात ठेव, 7व्या नरकात जाशील, तुला एकच नरक माहिती असेल. आपल्याला या सगळ्या गोष्टी आहेत ना लक्षात घेतल्या पाहिजेत की आपला धर्म हा सगळ्यात मोठा सगळ्यात पवित्र असा आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे. आता हा जो सगळा भाग आहे ते म्हणतात आमचा धर्म विज्ञाननिष्ठ अमुक तमुक. आता मी तुम्हाला सांगतो कसा विज्ञाननिष्ठ नाही. ते सगळे सांगतात आम्ही अमुक शोध लावला तमुक शोध लावला. हे कुठलाही शोध लावू शकत नाही याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्हाला सगळ्यांना इतिहासामध्ये शिकवलेलं असेल गॅलिलिओला ख्रिस्ती धर्मगुरूंनी फासावरती दिला. सगळ्यांना आपल्याला माहिती. गॅलिलिओने काय केलं होतं? दुर्बिणीचा शोध लावला. दुर्बिणीचा शोध लावून त्याने सांगितलं पृथ्वी गोल आहे. आता पृथ्वी गोल आहे म्हटल्यावर ते त्याला लगेच फासावर देऊन टाकलं. का बरं फासावर दिलं? कारण त्यांच्या बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने नजर जाते तेवढं सगळं सपाट बघून पृथ्वी सपाट आहे असं लिहून ठेवलं होतं. आता पृथ्वी सपाट आहे असं लिहिलं, त्याने दुर्बिणीचा शोध लावून लांबपर्यंत बघितल्यावर पृथ्वी गोल दिसली म्हणून त्याने लिहिलं पृथ्वी गोल आहे. आता गोल आहे म्हणण्याला त्याला फासावरती देऊन टाकलं लगेच त्यांनी. आजही बायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे असंच लिहिलेलं आहे. मग आता तुम्ही मला सांगा आपला 4थीतला मुलगा पृथ्वी गोल आहे म्हणतो की सपाट आहे म्हणतो? गोल आहे म्हणतो. तो कोणी आला ना त्यांचा धर्म प्रसारक त्याला सांगायचं आमच्या 4थीतल्या मुलाच्या पाया पड, त्याला तुमच्या येशू ख्रिस्तापेक्षा जास्त कळतं. तुमचा येशू ख्रिस्त पृथ्वी सपाट आहे सांगतो, आमचा 4थीतला मुलगा सांगतो पृथ्वी गोल आहे. त्यामुळे पहिल्यांदा ते बदला. हा जर भाग बघितला अरे ज्यांना पृथ्वी सपाट आहे की गोल आहे हे कळलं नाही ते आम्हाला काय धर्म शिकवायला आले. मात्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आम्हाला हा स्वाभिमानच निर्माण होत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा ते कुठेतरी घेतात आणि वेगवेगळ्या प्रकारे धर्मांतरण करतात. आता त्यांचे काही धर्मांतरणाचे तुम्हाला नवीन आधुनिक प्रकार सांगतो. म्हणजे माझ्याकडे बरेचसे पुरावे आहेत. आता हे सगळी मंडळी गावोगावी जातात आणि लहान मुलांना गोळा करून अशी चित्र देतात रंगवायला. आता हे चित्र रंगवलेलं आहे. मग हे चित्र रंगवलं की त्याला ते एक चॉकलेट देतात. मुलाला आनंद होतो, वा चित्र पण रंगवायला आणि वरून एक चॉकलेट. मग ते 2-4 वेळा झालं की मग थोड्या दिवसानंतर येतात. आता ह्या ठिकाणी एक झाड दिसतं आणि याच्यामध्ये एक स्टिकर दिसतं इथे लावलेलं. आता ही फळ आहे. ते म्हणतात एकदा चित्र रंगवलं ना एक स्टिकर. असं तू जर 12-13 वेळा आलास आता ह्याच्यामध्ये 13 फळं येतील, 13 स्टिकर देणार आणि ही 13 स्टिकर जर तू पूर्ण केलेस की आम्ही तुला एक फूटपट्टी भेट देणार. मुलगा म्हणतो अरे वा दरवेळी चॉकलेट मिळणार आणि मग आणखीन हे सगळं झाड पूर्ण झालं की मला आणखीन फूटपट्टी पण मिळणार. मुलगा आनंदी होतो. आई वडिलांना सांगितल्यावर आई वडील पण आनंदी होतात, वा काय चांगली गोष्ट आहे. मात्र ह्या फूटपट्टीच्या नादाने सगळ्यांकडून ख्रिस्ती धर्माचा जप करून घेतात ते आणि आमची मुलं चॉकलेटच्या बळावरती सगळे ख्रिस्ती बनवायला सुरुवात करतात.
आम्हाला या सगळ्या गोष्टी कळतच नाही की कसं हे सगळे प्रकार त्यांचे सुरू आहे. आणखीन दुसरा त्यांचा प्रकार सांगतो. मी महाराष्ट्रभर जात असल्यामुळे सगळ्या ठिकाणचे प्रकार मला माहिती आहे. आता एक त्यांनी अफवा पसरवली, घरामध्ये कृष्णार्जुनाचं चित्र लावलं की घरामध्ये महाभारत घडणार. तुमच्याकडे आली काही? नाही इकडे आले अजून, लांब आहे बहुतेक तुमचं गाव जरासं, मात्र सगळ्या शहरांमध्ये गेलेली आहे. आता कृष्णार्जुनाची चित्र लावलं की घरात महाभारत घडणार आणि मग भांडणं होणार तुमच्या घरात. आपल्या बऱ्याचशा मुंबई पुणे सगळीकडच्या सातारा शहरातल्या सगळ्या लोकांनी घरातली लगेच कृष्णार्जुनाची चित्रच काढून टाकली. मी त्यांना विचारलं की बाबा ज्यांच्या घरात कृष्णार्जुनाचं चित्रच लावलेलं नाही त्यांच्या घरात एकही भांडण होत नाही का? आणि ज्याने काढून टाकली त्यांच्या घरातली सगळी भांडणं थांबली एका दिवसात. अरे संबंध कुठे येतो? आम्हाला स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे. ज्या भगवान श्रीकृष्णाने कौरव पांडवांच्या घरातला वाद कायमचा मिटवला त्याचं चित्र आमच्या घरात राहिलं तर आमच्या पण घरातले वाद कायमचे मिटतील ना. मात्र आम्ही सगळे बळी पडतो. विदर्भासारख्या भागात ते आणखीन वेगळे प्रकार करतात. तिकडे त्यांनी आता सांगतात बघा आता सगळीकडे ऋतुमान बदलत चाललंय, उन्हाळा वाढतोय आणि सगळीकडे अंटार्क्टिका हिमालय सगळीकडचा बर्फ वितळतोय. त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात, याला हरितगृह असं मराठीत म्हटलं जातं. आता हा जो भाग आहे हा विज्ञानाचा भाग आहे, मात्र ह्याचाही वापर ते धर्मांतरणासाठी करतात. कसा करतात? ते म्हणतात सगळीकडचं बर्फ वितळतंय आणि ते कुठे जाणार तर म्हणे समुद्रात जाणार सगळं पाणी. आता हे समुद्रात सगळं गेलं की तुमच्या घरापर्यंत वरपर्यंत पाणी येणार आणि हा जो काय भाग त्या ठिकाणी घडणार तर तुम्ही कसे वाचणार? तुमचा देव तुम्हाला वाचवू शकतो का? मग आपल्या हिंदू लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो. ते म्हणतात असं करूया, पाण्याच्या हौदाजवळ या, तुमचा देव घेऊन या, आमचा देव घेऊन येतो, आपण बघूया कुठला देव वाचवू शकतो तुम्हाला जग बुडीपासून. मग आपली